नमस्कार मित्रांनो, राज्यातील कर्जमाफी प्रतीक्षित असणाऱ्या शेतकऱ्या बांधवांसाठी एक खूप अतिशय महत्त्वाचा निर्णय आलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो। राज्य शासनाच्या माध्यमाद्वारे प्रतीक्षित असलेल्या कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या अगोदर 2017च्या वेळी शिवछत्रपती महाराज शेतकरी सन्मान निधी योजना, तर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली होती। पण या कर्जापासून अनेक शेतकरी वंचित होते। तर यामध्ये अपात्र असलेले शेतकरी सोडून जे लाभार्थी शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेतून लाभ दिला गेला नव्हता। 2017 साली अशा अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता। अशा शेतकऱ्यांनी न्यायालयात मागणी केली होती आणि ही शेतकऱ्यांच्याच बाजूने देखील ही मागणी लागली। पण पुढील 2022 पासून राज्य शासनाकडून पुन्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असे सांगण्यात आले। तसेच या संदर्भात 2025 मध्ये देखील अनेक खटले शेतकऱ्यांच्याच बाजूने लागले। याचा फायदा शेतकऱ्यांना झाला मित्रांनो। तर शासनाला देखील 6 सप्ताहामध्ये हा निर्णय द्यावे लागले। मागील झालेल्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा राज्य शासनाकडून 5,90,000हून जास्त शेतकऱ्यांची कर्जमाफी ही बाकी होती असे सांगण्यात देखील आले होते। यासाठी जवळपास 5,900 कोटीहून अधिक रकमेची आवश्यकता सांगण्यात आली होते। तर आता यासाठी हे कर्जमाफी शेतकऱ्यांना केले जाणार आहे असे सरकारांकडून सांगण्यात आलेले आहे। परंतु असे पाहिले असता पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी 500 कोटी रुपयाची तरतूद केली गेली होती। तर हाच निधी आता सरकाराकडून वितरित करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे। तर आपण पाहिले आहेत की अनेक शेतकऱ्यांचे न्यायालयात प्रकरण होते। तर या प्रकरणाला शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागले आहेत। तर यात पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची लाभ अदा करण्यासाठी शासनाने येथे जेवढे आवश्यक निधी आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे। तर अशा थकीत असलेल्या कर्जमाफी शेतकऱ्यांना ही रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सुरुवात होणार आहे। तर यासाठी शेतकऱ्यांचे जे डाटा असतील ते एकत्रित करण्यासाठी देखील कार्यालय निधी आवश्यक होती। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी निधीची आवश्यकता होती। यासाठी 500 कोटी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी आलेली आहे मित्रांनो। तर थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 6,000 कोटी रुपयांची निधी आवश्यकता आहे। त्यापैकी आता 500 कोटी निधी येथे वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। तर येणाऱ्या जून 2026 या सालामध्ये केल्या जाणाऱ्या कर्जमाफीच्या सोबत या उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी केली जाईल। तर मित्रांनो, हा महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंददायी आहे। तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कमेंट देखील करा। अजून असे किती शेतकरी कर्जमाफीसाठी प्रलंबित आहेत। तसेच मित्रांनो, चॅनलला देखील सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतील। चला भेटूया पुन्हा नवीन अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।